29 जूनला सरकारने शासन निर्णय रद्द केले, त्यावेळेला दोन्ही सेनांनी असं म्हटलं की आता आम्ही विजयी मेळावा काढणार. त्यांनी तो विजयी मेळावा काढला. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पण तिथे बोलावलं होतं, व्यासपीठावरही बोलावलं. पण आम्ही त्यावेळेला आणि नंतरही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हुरळून जाऊ नका. हा आंशिक विजय आहे, हा थोडासा विजय आहे. कारण सरकार 2 पावलं मागे का आलंय? कारण त्यांना 4 पावलं पुढे यायचं आहे. आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री काय म्हणले, काही झालं तरी आम्ही त्रिभाषा सूत्र आणणारच आहोत. आणि त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर राग होता, दर्प होता, अहंकार होता. आणि त्यावेळेला ते काय म्हणले, परक्या भाषेसाठी पायघड्या घालायच्या आणि आपली भाषा मात्र नको बनायची, हे चालणार नाही. त्यांचा मुद्दा टेक्निकली बरोबर आहे, पण परक्या भाषेसाठी पायघड्या घालणाऱ्या महाराष्ट्रातल्या घरांमध्ये त्यांचं पण घर आहे, त्यांची मुलगी पण ICSE बोर्डाच्या शाळेमध्ये गेली आहे. मग तो प्रश्न त्यांना त्यावेळेला पडला नाही का? त्यामुळे खरी गोष्ट अशी आहे की इंग्रजीच्या सक्तीच्या बद्दल, इंग्रजीच्या आक्रमणाबद्दल, इंग्रजीच्या वर्चस्वाबद्दल लोक चळवळीतले बोललेलेच आहेत. राजकीय पक्षांचे लोक बोलले नाहीत, कारण त्यांची दुकानं त्याच्यामधनं उभी राहतात. आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हिंदीच्या सक्तीला विरोध करणं गरजेचं आहेच, पण त्याचबरोबरीने जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणत असेल की 3री पर्यंत दुसरी भाषा पण नको आहे, तर महाराष्ट्र सरकारची किंवा देशातल्या इतर सरकारांची 3री पर्यंत इतर सर्व माध्यमातल्या शाळा बंद करणं आणि फक्त प्रादेशिक भाषामधल्या शाळा चालू ठेवणं, ही हिंमत आहे का? आणि ही जर हिंमत नसेल तर जी चूक इतिहासामध्ये आपण समाज म्हणून केलेली आहे, त्या चुकीची अधिक व्यापक पातळीवर पुनरावृत्ती करणं अजिबातच योग्य नाही. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.